हे जरा फेकतेत म्हणून वर्ण आंतरराष्ट्रीय फेकायला एक माणूस त्या ठिकाणी पालकमंत्री आणलाय। काय म्हणले ते, देशात आमचं सरकार आहे, राज्यात आमचं आहे, खाली पण आम्हाला द्या। का द्या? मग तुमचं देशात सरकार होतं, राज्यात तुमचं सरकार होतं, तर पंतप्रधान आवास योजनेचे बंधू या शहरातले जवळजवळ पंतप्रधान आवास योजनेतला पहिला टप्पा 892 घरकुलाचा त्या ठिकाणी मंजूर 2019ला झाला। विधानसभेचं इलेक्शन 2019 डोळ्यासमोर ठेवून त्या ठिकाणी ताबडतोब त्याचं उद्घाटन केलं, भूमिपूजन केलं आणि ते 892 घरकुलाची परिस्थिती बंधून बघा। आज निकृष्ट दर्जाचं पूर नियंत्रण जिथं त्या ठिकाणी मी फुटेज तुम्हाला दाखवू शकतो, शूटिंग तुम्हाला दाखवू शकतो, त्या ठिकाणची तुम्हाला 1-2 दिवसात सगळ्या शहरातल्या नागरिकांच्या पर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी तुमचा एक सेवक म्हणून आमची असणार आहे। पाण्याची घरं बांधली 892 घरं म्हणजे साधारणतः पहिल्या टप्प्यातली 892। मग तुम्ही हजारो लोकांच्या जीवाशी खेळायचं काम जर मग तुमचं केंद्रात तुमचं सरकार होतं, राज्यात तुमचं सरकार होतं आणि मग जर तुमचं इथं नगरपालिकेमध्ये देखील सरकार असताना जर हे तुम्ही करू शकला नाही तर मग आता कशासाठी तुम्ही कोणत्या कारणासाठी त्या ठिकाणी मागताय? मला वाटलं होतं काल पालकमंत्री आल्यावर इथल्या धुळीबद्दल बोलतील, इथल्या खड्ड्याबद्दल बोलतील, इथल्या आमच्या नदीमध्ये पडलेले त्या ठिकाणी खड्डे आणि त्या पात्रामध्ये अनेक त्या ठिकाणी भाविक असतील, इथले नागरिक मृत्युमुखी पडले त्या बाबतीत त्या ठिकाणी बोलतील। पण पालकमंत्र्याला ते बोलण्याचं त्या ठिकाणी धाडस झालं नाही। पालकमंत्री काय म्हणले, स्वच्छ पंढरपूर, सुंदर पंढरपूरसाठी आम्ही काम करतोय। अरे ज्या वारकऱ्यांची तुम्ही त्या ठिकाणी काल तुमच्या सभेमध्ये नावं घेतली, आज आपल्या पंढरपूर शहरात कुठल्याही चौकात त्या ठिकाणी फिरून बघा, जे प्रतिकात्मक वारकरी उभा केलेले आहेत त्याच्यावरती 2-2, 3-3 इंचाची त्या ठिकाणी धुळीचे थर साठलेले आहेत। ते धुळीचा थर देखील तुम्हाला पुसण्याचा अवधार या नगरपालिकेच्या माध्यमातून तुमचं सरकार असताना झालं नाही आणि मग तुम्ही पुढची सत्ता मागण्याचा तुम्हाला बंधूंनो अधिकार त्या ठिकाणी कोणत्या गोष्टीचा असणार आहे, ही भूमिका तुम्ही त्या ठिकाणी सांगणार आहे।